दोन मोठे स्ट्रोक मात्र खेळलेत आबा यांनी. जोडीला जर पाहिलं तर कोमल हिरवळे आहेत आणि आता प्रदीप नैनीत आलेले आहेत. मॅच वाचवायची आहे आणि त्यासाठी स्वतः संघाचे सर्व गोलंदाजीसाठी प्रदीप नैनीत. समोर आबा. हो, बॅटच्या टोकाला बॉल मात्र या ठिकाणी लागतोय. एक धाव घेतलीये, स्किट झालेत आणि ही तर मजा आहे पावसातल्या क्रिकेटची. कधी घसरायचं, कधी पडायचं, पडता पडता पुन्हा उभं राहायचं, कधी पाण्यात डुबायचं, कधी जर पाहिलं तर गवतात घसरायचं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. नाहीत भाई, ओके. यस, धावफलक जर पाहिलं तर 2 ने पुढे जातोय प्रदीप नैनीत. हो 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 हो, जोरदार बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुण्याचा मलिंगा गोलंदाजी करतोय सध्या, परंतु वरपचा धडाकेबाज बॅटर यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. शैलेश निवंगुणे, हो, जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी. काय मॅच सुरू आहे, आजच्या दिवसातील पहिलीच मॅच जबरदस्त होते. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच सातत्याने निघाली आहे आणि 2 दिवस सुपर ओव्हर होत आहेत. आज सुद्धा सुपर ओव्हर होईल का याचे वेध आता सगळ्यांना लागलेले. दोन दिवस पहिली मॅच सुपर ओव्हर होते. आज तिसऱ्याही दिवशी सुपर ओव्हर होईल का? दोन्ही टीमच्या खेळाडूला वाटत नसतं सुपर ओव्हर व्हावं, त्यांना जिंकावंच वाटत असतं, परंतु प्रेक्षकांना मात्र वाटत असतं की सुपर ओव्हरच व्हावी. क्या बात आहे. नरसिंग पालमपल्ली हे खेळाडू दोन्ही दिवस सुपर ओव्हर खेळलेले आहेत. काय बॅटिंग केली आहे, पण आबाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वरअप स्टार, खूप चांगली बॅटिंग आबा. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पप्पू जाताना पाहायला मिळत आहेत. कोमल हिरवळे आणि पप्पू पीके अँड सन्स या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गायत्री 11 पुणे संघासाठी प्रदीप नैनीत गोलंदाजी करतायत. पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर केवळ 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. म्हणजे आता समीकरण जर पाहिलं तर इकडे 20 धावांची आवश्यकता आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रदीप नैनीत, पप्पू साठे, दांडी गुल, जबरदस्त बॉल टाकलाय. यॉर्कर हे ब्रह्मास्त्र आहे प्रदीप नैनीत डॉन यांचं आणि तेच आता बाहेर काढलं. पुण्याचा मलिंगा प्रदीप नैनीत डॉन. मॅच जबरदस्त सुरू आहे. आता जर पाहिलं तर 8 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. पप्पूला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानात जात आहेत. सुनील येत आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पिसिवलीला बिलॉंग करतात हे दोघेही खेळाडू. दोन्ही पिसिवलीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप नैनीत यांनी काय बॉलिंग केली आतापर्यंत. मॅच संपलेली नाहीये. प्रदीप नैनीत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हे तेच गोलंदाज आहेत. मला आठवत आहे डहाणू या ठिकाणी 5 लाखाच्या नगराध्यक्ष चषकामध्ये हॅट्रिक घेतली होती प्रदीप नैनीत यांनी. पाहूयात आज पुन्हा एकदा हॅट्रिक घेतील का. परंतु बॅटर सुद्धा काही कमी नाही आहेत. ते सुद्धा आपल्या आयुष्यात खूप सारं मोठं क्रिकेट खेळून इकडे आलेले आहेत. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. प्रदीप नैनीत यावेळेला स्ट्रोक खेळलाय. फिल्डर थोडेसे पाठी आहेत. गिरीश येत आहेत, तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते. बॉल हातातून निसटला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पहा, एक चूक झाली आहे आणि विशेष म्हणजे स्ट्राईक सुद्धा चेंज झाली आहे. आणि म्हणजे जे डावखोरे कदाचित उजव्या हाताचे बॅटर पाहिजे होते, पुन्हा डाव्या हाताचे बॅटर झाले स्ट्राईकवर आणि 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज आम्हाला कळते कोण कोण ओव्हर 40 झालंय.
म्हणजे वय 40 पर्यंत कोण पोहोचलं हे पाहायच्यासाठी ओव्हर 40 ची स्पर्धा पाहायला लागेल तुम्हाला. अजित भाई वेलकम 40 क्लब मध्ये. या पहिला स्ट्रोक खेळला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, एक गोष्ट झाली आहे म्हणजे मॅच ऑन आहे, परंतु थोड्या थोड्या चुका दोन्ही बाजूने झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता 6 चेंडू आणि 16 धावांच्या